अगर आप भिवंडी में इम्पोर्टेड प्रोडक्ट्स खरीदना चाहते हैं तो उसका एकमात्र ठिकाना है हैप्पी शॉप, जहां आपको इम्पोर्टेड चॉकलेट्स, स्नैक्स, कॉन्फेक्शनरीज, इम्पोर्टेड ड्रिंक्स, साथ ही प्रीमियम ड्राई फ्रूट्स की रेंज डिस्काउंटेड रेट्स पर मिलेंगे। एक बार जरूर विजिट कीजिए हैप्पी शॉप और अपने शॉपिंग एक्सपीरियंस को बनाइए और भी बेहतर। एट सुप्रीम पेट्रोल पंप, चाविंद्रा, भिवंडी। ना अपने सख्त गिरे हैं ना पट्टियां हमने। दोस्तों, भिवंडी से आ रही है बड़ी खबर। विलास पाटिल ऑफिशियली आज कांग्रेस पार्टी में शामिल हो गया। आपको बता दें कि विलास पाटिल ने इस बार महाराष्ट्र असेंबली में अपना मुकाम बनाने की ठानी है और इसी संघर्ष में आज उन्होंने अपना पहला पड़ाव पार कर लिया है। आपको बता दें कि विलास पाटिल भिवंडी वेस्ट की असेंबली सीट से अपनी दावेदारी पेश कर रहे हैं और आज वो कांग्रेस पार्टी में शामिल होकर अपनी टिकट को सुनिश्चित कर लिया है। खबर मिली है कि विलास पाटिल ने पक्ष प्रवेश के साथ ही पार्टी की टिकट के लिए भी फॉर्म भरा है। मंच पर कांग्रेस के महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष नाना पटोले ने विकास पाटिल का सत्कार किया और अपने हाथों से विलास पाटिल का पक्ष प्रवेश करवाया। अब देखना यह है कि क्या भिवंडी की जनता विलास पाटिल के साथ आएगी। हमें कमेंट सेक्शन में जरूर बताएं और हमारे चैनल को सब्सक्राइब कर लें। विविध काँग्रेस कमिटीचे पदाधिकारी आणि इथे उपस्थित असलेले भिवंडीतील माझे सर्व मित्र, प्रथम तर मी नाना भाऊंचा मनपूर्वक आभार मानतो की आपण मला या पक्षामध्ये प्रवेश केल्याबद्दल। पक्षाचे ऋणी आम्ही नेहमीच असतो। गेली 40 वर्ष या पक्षाची सेवा आमच्या पाटील परिवाराने केलेली आहे आणि ती पूर्ण परिवाराची सेवा स्वरूप आहे ते माझे वडील स्वर्गीय आर पाटील यांनी साधारणतः मला असं वाटतं 1964 पासून काँग्रेसची सेवा सुरू केली होती। साधारणतः 40 वर्ष त्यांच्या हयातपर्यंत त्यांनी ही काँग्रेसची सेवा केली आणि तेव्हापासूनच जे आमचे संस्कार आहेत, एक स्वतःच्या स्वार्थाकरता नाही पण लोकांच्या हिताकरता आम्ही जे काम करण्याची जी सवय आमच्या वडिलांनी आम्हाला आणि आमच्या सगळ्या खानदारांनी आम्हाला जे लागून दिलं, तीच परंपरा आज आम्ही या ठिकाणी सुरू करतोय। आणि बरेचसे लोक कुठल्याही गोष्टीमध्ये प्रवेश वगैरे करतात, परंतु आम्ही कुठलीही नानासाहेबांनी कुठलीही डायरेक्ट एंट्री मारली नाही। आम्ही साधारणतः ग्राउंड लेवलवर साधारणतः 25 वर्ष मेहनत घेतलेली आहे आणि 25 वर्ष लोकांची सेवा केलेली आहे। अनेक लोक येत आहेत आणि आपल्या तिकिटाची मागणी करतात आणि पक्षामध्ये प्रवेश करून डायरेक्ट उमेदवारीची तयारी करतात, परंतु या 25 वर्षाची सेवा आम्ही नागरिकांमध्ये स्वतंत्रपणे केलेली आहे आणि आज आम्ही त्या पद्धतीने यशस्वीपणे पार पडलेलं आहोत। कारण का की आमचा जो वॉर्ड आहे ते पूर्ण शिवसेना आणि भाजपमध्ये असताना देखील मला त्या नागरिकांनी तिथे साथ दिली आणि आम्हाला अपक्ष आमच्या कार्याची एकच पावती आम्हाला मिळते की आम्ही अपक्ष म्हणून त्यावेळी तिथले स्थानिक जे भाजप आणि शिवसेनेचे लोक असून सुद्धा आम्हाला 4 वेळा त्या लोकांनी निवडून दिले। पुन्हा एकदा मी नानासाहेबांना विनंती करेन की या पक्षामध्ये जे मला समावेश केलं आणि एक जबाबदारीने सांगतो की जे आमच्या वडिलांनी 40 वर्ष जे काँग्रेसचं काम केलेलं आहे त्याच पद्धतीने ग्रामीणमध्ये त्यांनी जे काम केलेलं, ग्रामीणमध्ये शहरामध्ये त्यांनी आणलेलं आहे आणि पूर्णपणे मला असं वाटतं की काँग्रेसची ज्यावेळी जी छबी होती ती अत्यंत वेगळ्या पद्धतीने त्यांनी उतराण ठेवली होती आणि या शहरामध्ये आणि या महाराष्ट्र प्रदेशमध्ये त्यांनी भरपूर आपलं लोकांमध्ये परिचय ठेवलं होतं। त्याच पद्धतीने आपल्या सगळ्यांचा आशीर्वाद मिळाला। 100% मी मला जी सेवा करायची संधी मिळाली, नक्कीच भिवंडी शहराचं आणि आपलं कुठेही मान खाली देणार